तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी या वर्गात मराठी या विषयात 3 पाठ। आजी, कुटुंबाचं आगळ। आगळ हा शब्द पहिल वापर करत होते, आता तर आगळ म्हणजे काय हे माहीतच नाही। लाई लोकांना तर आगळ म्हणजे जे मेन दरवाजा राहत असायचे त्याच्या महागी एक लांब लाकडी बला लावायचे, जेणेकरून दरवाजा खुलू नये, त्याला आगळ मानायचे। ह्या पाठाचे लेखक आहेत महेंद्र कदम। त्यांचा जन्म 1972 साली झाला। मराठीचे अभ्यासक आणि लेखक। त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली, ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान, ही समीक्षेची पुस्तके, धुळपावलं, ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा, हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट, हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे। ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते। मानवी नातेसंबंध, त्यांतील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी। आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ। ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकला आहे। कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे। त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते। ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो। माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची। नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती। दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे। डोकीत एकही केस काळा नव्हता। विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण। ताठकणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगांची नऊवारी इरकल लुगडी। कपाळावरचं गोंधण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का। आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते। आमच्या घरी एक गावरान गाय होती। तिला आम्ही कपिली म्हणायचो। एकाआड एक वेताला तरी खूण ती नक्कीच यायची। त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैल असायची। कपिली दूधही भरपूर द्यायची। आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात। गाईनं पान्हा सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची। चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लायनीत उभं राहायचं। तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं। तिथंच संपून घरात यायचं। राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची। तिथंच बसून राहायची। हातातील माळेचा एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून साक्त पहारा द्यायची। 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या। त्यांचा कुणाचा भरवसा द्यायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा। आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं। आमची आई थोरलीही होती। आपण बसून जावांना कामं लावायची। खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या। कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं। प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष। येत नसेल तिला ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची। भाकरी करपल्या की करणारणीला लाखोली। सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती। स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची। आजी पुढं सरकायची न आमची आई जेवायला वाढायची, किंवा कुणी काकीही, पण वाढतानाही आजीचा जागता पहारा। धपाटे घालू घालू खाऊ घालायचं। कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही। आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या। 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार। बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध। कुठंही खूट झालं की आजी तट जागी। कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार। झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो
शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासूरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा. आमची ढाळच म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतन आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी, दांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनच हुबकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची न गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोह माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनच मोरचा विहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवणापाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अन्न बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर, उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू, ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्रांची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजंत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. आगळ